कशा आहात? मस्त मजेत ना. आणि मी पण बरे आहे. आणि आमच्या इकडं सगळं आभाळ आले आणि एकदम असं मस्त छान वातावरण झाले. आणि मी इकडं आले तळ्याच्या कडेला, इकडे येऊन बसले. आणि आभाळ लय आले, ऊन तर थोडं पण नाही, अंधार पडल्यासारखा झालाय. आणि व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे खूप साऱ्या कमेंट येतात. मी यूट्यूबला पण आणि इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकलेला आहे, ती पॅरलेसवरचा. भावाला घेऊन गेले होते तिकडं, तिकडचा व्हिडिओ बनवला की मी असा व्हिडिओ टाकला की काही काही लोकांना माहिती नसतं, त्याच्यामुळं ना इलाज पण काही लोक करीत नाही आणि घरीच ठेवून घेतात. त्याच्यामुळे तो व्हिडिओ टाकला होता. तर बराच व्हिडिओ तो व्हायरल झालाय. आणि बऱ्याच भावांच्या बहिणींच्या पण कमेंट येतात की ताई खर्च किती आहे, आणि किती दिवसात बरा होतो, 5 वर्ष झालाय बरा होईल का, 10 वर्ष झालंय बरा होईल का, 6 महिने झालं बरं होईल का, असं प्रत्येक व्यक्ती कमेंट करतोय. आणि लय म्हणजे लय कमेंट येते, त्याच्यामुळे मला रिप्लाय देणं ना नाही होत सगळ्यांना. तर म्हणलं आता आपण यूट्यूबवरच व्हिडिओ बनवून मोठा सगळ्या गोष्टी सांगाव्यात, म्हणजे येऊन ज्याला बघायचंय ते बघते ना. आणि सगळे अशी म्हणतात की आम्हाला यायचंय, कसं यायचं काय, मी काही तर दादांनो ताईंनो मी काही बाकीचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत बघा, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली ती. त्यात व्हिडिओमध्ये मी 2 नंबर पण दिलेत. त्या 2 नंबरवर तुम्ही संपर्क साधा. काही म्हणतात आहे की नंबर सांगा ताई, आम्ही नंबरवरून पुढं संपर्क साधू. पण मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेले 2 नंबर दिलेले आहेत, पत्ता पण दिलेले आहेत. पण काही लोक बघत नाहीत आणि कमेंट करतात. तर पत्ता गंगापूर तालुकाचं आहे. आणि तालुकाचं आहे, त्या तालुक्याच्यात गावात वैजापूर म्हणून रस्ता आहे बघा, लांब डांबरी जातो, असा हायवे जातो. त्या हायवेच्याच कडेला ती हॉस्पिटल आहे. गंगापूर तालुका आणि जिल्हा संभाजीनगर इथे बघा ते हॉस्पिटल. आणि वैजापूर रोडला कुणी पण तिथं जाऊन तुम्ही विचारलं ना तर कुणी पण सांगन तिथं. आणि चांगलं मोठं हॉस्पिटल आहे ती. आणि कुणी पण विचारलं तरी, जाऊन रिक्षावाल्यांना तुम्ही विचारलं ना की अशा ठिकाणी आम्हाला जायचं, तरी कुणी पण तिथं नेऊन तुम्हाला सोडून चांगला इलाज होतो बघा. आणि अशा पण कमेंट की किती दिवसात काय फरक पडतो तिथं. तर सांग का खरं म्हणजे सांगायचं म्हणजे म्हणजे मी खोटं बोलतच नाही. पहिल्यांदा पण मी व्हिडिओमध्ये पण काही सांगितलं आहे की माझ्या भावाला ना 24 तासाच्या अगोदर आम्ही तिथं घेऊन गेलो होतो. आणि तिथं घेऊन गेल्यानंतर त्याला अगोदर आदल्या दिवशी 7 वाजता झालं होतं, आम्ही दुसऱ्या दिवशी 4-5 वाजता नेलं होतं. तर लगेच त्याला बोलायला येत नव्हतं त्याला, पण ते कुणून सांगायचा की माझ्या हाताला आता हात उचलतोय, नाही तर त्याचा हात उचलत नव्हता. की असा हात ना त्या दुसऱ्या हाताने उचलून असा इकडं ठेवावा लागायचा त्याला, हालत सुद्धा नव्हता, बोट पण कसलीच हालत नव्हती त्याची. पण त्याला लगेच सांगायला लागला तेव्हा कुणून की माझा हात आता थोडासा हलतोय, असा थोडासा हलवीत होता. आणि बोलायला मात्र त्याला 2-3 दिवस येत नव्हतं. डॉक्टरने सांगितलं होतं 2-3 दिवसात बोलन म्हणून. पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तो एक शब्द बोलत होता. आणि 4थ्या-5व्या दिवशी मग चांगलं बोलायला लागला. आणि आता पण तो चांगला बोलतोय. आणि आणि पहिल्या दिवसापासून हाताला मात्र पहिल्या दिवसापासूनच त्याला फरक पडला होता. पहिल्या दिवसापासूनच हात हलवीत होता. आणि त्याला तिथं 10 दिवस ठेवलं होतं. तर 10 दिवस होईपर्यंत चांगला ही बोटं ही 3 बोटं हलवीत होता. आणि ही चांगली हलत होता अशी, आणि ही 2 अशी थोडी थोडी हलवीत होता. म्हणजे 10 दिवसापर्यंत त्याच्या हाताला चांगला फरक पडला. म्हणजे विचार करा ना, ते हातात आधी त्याला हालत पण नव्हता. आणि ज्या दिवशी ट्रीटमेंट चालू केलं त्या दिवशी थोडा थोडा हात हलवायला लागला, म्हणजे फरक पडलाच म्हणायचं. आणि बोलायला पण येत नव्हतं अक्षरशः, म्हणजे त्याला पाणी पण प्यायला येत नव्हतं. पाणी असं तोंडात आम्ही बाटलीने ही केलं ना तरी पण असं त्याला पाणी गिळता येत नव्हतं. अशी तोंडातनं पाणी असं खाली गळायचं. पण मग परत त्याच दिवशी त्याला पुन्हा पाणी संध्याकाळी पाजलं ना आम्ही, तर नाही त्याला पाणी पण ही करता आलं, असं पडलं नाही तोंडातनं त्याच्या पाणी. म्हणजे आम्हाला तर खरं सांगायचं म्हणजे पहिल्याच दिवशी गुन्हा आला. गेल्या गेल्या सलाईन लावलं, सुया लावल्या, इंजेक्शन मारलं. आणि अजून अशा पण कमेंट की ताई आम्हाला 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, फरक पडन का. तर दादा तुम्ही डॉक्टरांना तुमची सगळं जाऊन विचारा, सगळं सांगा, व्यवस्थितशीर बोला डॉक्टरांसोबत. ते सांगतील तुम्हाला किती दिवसाचं बरं होतंय नाही होतंय. तुम्ही बाकीच्या पण व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही डॉक्टरांना संपर्क करून नक्कीच विचारा. आणखी काही अजून काय कमेंट बऱ्याचशा. आता पत्ता पण सांगितला, किती दिवसात फरक पडलाय ती पण सांगितला. आणि आणि फीज
डॉक्टर खर्च किती येतो ताई? तर खर्च किती येतो? डॉक्टर 10 दिवसाचे 7,000 रुपये घेतले होते डॉक्टरनी. 10 दिवसाचे प्रत्येकाकडून डॉक्टर 7,000 रुपये घेतात आणि मेडिकल आपल्याला सांगतात. मग मेडिकलचं म्हणजे सगळं मिळून जाऊन 10-15 हजार रुपये जातात. आमचं तेवढं गेलं होतं 10 दिवसात आणि 3दा ही ट्रीटमेंट करावं लागते. 10 दिवस 10 दिवस राहायचं, 20 दिवस घरी, 10 दिवस राहायचं, 20 दिवस घरी. तर असा आता व्हिडिओ पण खूप मोठा होतोय आणि पाऊस पण आभाळ पण यायला लागलंय. तर मी व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला जर बाकीचे दुसऱ्याविषयी काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. मी नक्कीच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन. तर चला मी व्हिडिओ इथंच संपवते आणि पुन्हा एकदा सांगते अजून गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर वैजापूर रोडला ही हॉस्पिटल आहे. तर नक्की तुम्ही जा. आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये पण पत्ता पण सांगितला इंस्टाग्रामला आणि व्हिडिओमध्ये 2 फोन नंबर पण दिलेले. त्या फोन नंबरवर तुम्ही ना फोन करून संपर्क साधा डॉक्टरांशी. तर चला व्हिडिओ इथं संपवते, मोठा झालाय. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला टाटा.